नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे, जे काही इथून मागचे 2-3 व्हिडिओ आहेत त्याच्यावरती जो काही प्रश्न विचारला गेला आहे, तो प्रश्न म्हणजेच कंपन्या वेंडर लिस्टमध्ये कधी येणार, म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या वेंडर लिस्टमध्ये आता कंपन्या कधी ॲड होणार आहेत व कोणकोणत्या कंपन्या ॲड होणार आहेत, हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्जाला मंजुरी मिळून बरेच सारे शेतकरी हे वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला कंपन्यांची निवड करता येईल. परंतु जे काही कंपन्यांचा कोटा आहे, हा 2,000 किंवा 1000 अशा प्रकारे उपलब्ध होऊन कंपन्या 2-3 दिवसाला, 4 दिवसाला, 5 दिवसाला 1-2 किंवा 4-4 कंपन्या अशा या वेंडर लिस्टमध्ये ॲड होत आहेत. आता बऱ्याच दिवसापासून कंपन्या ॲड झालेल्या नाहीत. बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षित आहेत. बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहून आहेत. आता शेतकऱ्याचा प्रश्न आहे की कंपन्या कधी ॲड होऊ शकतील किंवा होणार आहेत व कोणकोणत्या होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सुरुवातीला सांगायचं म्हणजे सध्या तरी ज्या कंपन्यांचा कोटा शिल्लक आहे त्या कंपन्या आहेत शक्ती, माझ्या माहितीस्तव. अजून या व्यतिरिक्त देखील काही कंपन्या असू शकतात की ज्यांच्याकडे कोटा उपलब्ध असू शकतो. परंतु माझ्या माहितीस्तव मला जे काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार शक्ती कंपनीचा जो काही कोटा आहे हा अजून भरपूर उपलब्ध आहे. त्यानंतर जीकेचा कोटा देखील उपलब्ध आहे. त्यानंतर AVI जी कंपनी आहे, या AVIचा कोटा अजून उपलब्ध आहे. ओसवालचा कोटा उपलब्ध आहे. जैनची माहिती काही मिळू शकलेली नाही, परंतु जैनबद्दल देखील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ज्या काही कंपन्या आहेत, या कंपन्यांचा कोटा अजूनही उपलब्ध आहे. या कंपन्यांचा कोटा संपलेला नाही. त्यासोबत इकोजनचा कोटा देखील शेतकरी मित्रांनो उपलब्ध असण्याची शक्यता आहे. आता यामध्ये ह्या ज्या काही कंपन्या आहेत तर या वेंडर लिस्टमध्ये कधी येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण इथून मागे देखील पाहिलं की शक्ती कंपनी जवळपास 2-3 वेळेस जो काही 2-2 हजाराचा कोटा घेऊन या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली होती. आता अजूनही शक्तीचा कोटा उपलब्ध आहे. तर जी काय आपल्याला माहिती मिळालेली आहे, जी काय माहिती आहे की 4-5 दिवसामध्ये शक्ती अजून एकदा 1000 किंवा 2000चा कोटा घेऊन वेंडर लिस्टमध्ये उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर जीके देखील 2-4 दिवसामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्याला जी काही AVI कंपनी आहे, या AVI कंपनीच्या वेंडरकडून सांगण्यात आलेले आहे की कंपनी लवकरच ॲड होणार नाही आहे. आता या ज्या काही कंपन्या आहेत, ओसवाल असेल, AVI असेल, शक्ती असेल, जीके असेल, या कंपन्यांचे जे काही वेंडर आहेत, जे काही काम करणारी माणसं आहेत, यांनी सांगितलं की येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 1 तारखेला कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे. असे प्रत्येक वेंडरचे म्हणणे आहे वेगवेगळ्या कंपनीच्या. परंतु आपण जरी ग्राह्य धरले, आता काय असतं वेंडरचं, इथून मागे देखील आपण पाहिलं की जी काही वेंडरकडून माहिती येते, त्या वेंडरकडून माहिती आल्याच्या 1-2 दिवस उशिरा कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होते. त्यानंतर टायमिंगनुसार होत नाही. जे टायमिंग सांगितलं त्या टायमिंगला कधीच कंपनी ॲड होत नाही. कंपनी रात्री अपरात्री अवेळी कधी देखील या वेंडर लिस्टमध्ये ॲड होतील. त्यामुळे जर जे काही कंपनी माणसं 1 तारीख सांगत आहेत की 1 तारखेपर्यंत काही कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होऊ शकतात, परंतु शेतकरी मित्रांनो, आपण घरोघरी 4 दिवस धरून चालायचे. 4 दिवसामध्ये शक्ती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर AVI येण्याची शक्यता आहे. जीके येऊ शकते. त्यानंतर ओसवाल देखील ॲड होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारच्या ज्या काही कंपन्या आहेत या वेंडर लिस्टमध्ये ॲड होऊ शकतात. या व्यतिरिक्त अजून एखादी कंपनी येऊ शकते की ज्याचा कोटा उपलब्ध असू शकतो. त्याबद्दल माहिती गोळा करतोय. माहिती मिळाल्यास नक्कीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. शेतकरी मित्रांनो, कंपनी आल्या अपडेट्स पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती आपण आधी जॉईन व्हा, जेणेकरून कंपनी आल्या आपल्याला या WhatsApp चॅनलद्वारे आमच्याकडून अपडेट मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमची कंपनी निवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.